प्रेज द लॉर्ड. योहान 3 मध्ये आपल्याला देवाचं वचन सांगतं की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवितो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. प्रियांनो, नाताळचा महिना आहे, डिसेंबर महिना चालू आहे, 2024 वर्ष. आणि प्रियांनो, सगळी तयारी आपली चालू आहे, शॉपिंग चालू आहे, आपण घर सजवत आहे, चर्चेस सजत आहेत आणि नवीन कपडे खरेदी सर्व काही गोष्टी आपण घेत आहोत. प्रियांनो, आपल्या प्रियजनांना जे काही लागेल त्या सगळ्या नवीन गोष्टी आपण त्यांना देत आहोत, पुरवत आहोत. प्रियांनो, तसंच या भूतलावर आपल्यासाठी देवाने, त्या परमेश्वराने आपला एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिलेला आहे. आणि आज या महिन्यामध्ये त्याचा जन्मोत्सव आपण साजरा करत आहोत. प्रियांनो, ही जय्यत तयारी आपली त्याच्यासाठी चाललेली आहे. प्रियांनो, तर शास्त्र सांगतंय की देवाने आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. जर प्रियांनो, मत्तेयाचा पहिला अध्याय आणि 18 ते 25 वचन जर आपण पाहिलं तर येशू ख्रिस्ताच्या जन्माविषयी तिथं लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म या प्रकारे झाला. त्याची आई मरिया हिचे योसेफास वाग्दान झाल्यावर त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गरोदर झालेली अशी दिसण्यात आली. तिचा नवरा योसेफ धार्मिक असून तिला उघड अपमान करावयाची त्याची इच्छा नसल्यामुळे तिला गुप्तपणे सोडण्याचा त्याने निश्चय केला. त्याची इच्छा नव्हती, ही त्याची योसेफाची इच्छा नव्हती, तिला सोडण्याचा त्याने निर्णय घेतलेला आहे. तो त्या गोष्टीच्या विचारात आहे तो पहा. प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले. प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिलेलं आहे आणि एक स्वर्गीय निरोप योसेफाला देवाचं दूत देत आहे. तो असा, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू आपली स्त्री मरिया हिचा स्वीकार करावयाला भिवू नको, कारण तिच्या ठाई जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, कारण तोच आपल्या लोकास त्यांच्या पापापासून तारील. पहा, हा पुत्र परमेश्वराने योहान 3:16 वचनाप्रमाणे आपल्याला दिलेला आहे. हे सर्व यासाठी झाले की प्रभूने संदेष्टाद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की पहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल, त्याला इम्मानुएल म्हणतील, याचा अर्थ आम्हा बरोबर देव असा आहे. तेव्हा झोपेतून उठल्यावर योसेफाने त्याला प्रभूच्या दूताने आज्ञा दिल्याप्रमाणे केले. त्याने आपल्या स्त्रीचा स्वीकार केला. पहा, त्यांनी देखील परमिशन दिली की एक कुमारी गर्भवती झालेली आहे, तिला आपली पत्नी करून घ्यावयाला योसेफाने परमिशन दिली, होकार दिला. देवाच्या सांगण्याप्रमाणे परमेश्वराने आपला पुत्र दिला. देवदूताने योसेफाला निरोप दिला. योसेफाने तिला पत्नी म्हणून स्वीकारावयास परमिशन दिली. जेव्हा मरियेकडे देवदूत निरोप घेऊन आला की तुझ्या पोटी तू एक पुत्र प्रसवशील, पवित्र आत्म्याद्वारे तो गर्भ राहिला जाईल, परात्पराची छाया तुझ्यावर वास करील आणि तू काय होशील, गर्भवती होशील. तर प्रियांनो, मरिनी देखील तिचं जे काही उदर आहे ते येशू ख्रिस्ताला दिलेलं आहे, त्या बाळासाठी दिलेलं आहे. प्रियांनो, तसं शास्त्र सांगतं की हा डिसेंबर महिना द्यायचा महिना आहे. तसं देवाने दिलं, मरियेने तिचं उदर दिलं, योसेफाने ती परमिशन दिली आपली पत्नी तिला स्वीकारावयास, आणि देवदूतांनी निरोप हा दिलेला आहे मरियाला आणि योसेफाला. त्याचप्रमाणे जे रानात मेंढरं चारत होते, मेंढपाळ, त्यांना देखील स्वर्गीय निरोप दिला गेलेला आहे. सोने, ऊद, गंधरस हे प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या बाळाला मागील लोकांनी दिलेला आहे, अर्पण केलेला आहे. त्यानो हा डिसेंबर महिना आपल्याला देखील देव सांगत आहे की हा द्यायचा महिना आहे. त्यानो जर आपण यशाया याच्या 58व्या अध्यायात आलो तर तिथे लिहिलेलं आहे, तू आपले अन्न
भुकेल्यास वाटावे, अन्न भुकेल्यास दिलं पाहिजे. हा महिना आहे प्रियांनो की अन्नदान करण्याचा. आपण ते 12ही महिने केलं पाहिजे प्रियांनो. पण विशेष करून शास्त्र सांगत आहे की जर तू आपले अन्न काय करावे, भुकेल्यास वाटावे, उघडा दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, आपण दिलं पाहिजे. जसं शास्त्रात आपण पाहिलं की या गोष्टी दिल्या गेल्या, तसं आपण देखील अन्न द्यावे, त्याच्यानंतर वस्त्र द्यावे प्रियांनो. याचा काय होईल, याचा आशीर्वाद काय आहे? असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे फाकल, तुझी जखम लवकर भरेल. तुमचे प्रॉब्लेम जे आहेत लवकर सॉल्व्ह होतील प्रियांनो. आणि तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझे पाठीराखे होईल. पहा प्रियांनो, परमेश्वराचा गौरव तुमचं पाठीराखं होत आहे. परमेश्वराच्या गौरवाचा बॅकअप इथं तुम्हाला मिळत आहे प्रियांनो. अजून पुढच्या वचनात लिहिलंय की जर तू आपल्या जीवाला इष्ट ते भुकेल्यास देशील, दुःखग्रस्त जीवास तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यानाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शन होईल. तो अवर्षण समयी तुझ्या जीवास तृप्त करील, तुझ्या हाडास मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील, पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. प्रेज द लॉर्ड प्रियांनो. हा आशीर्वाद देण्यामध्ये आहे प्रियांनो. अभिवचन देवापासून आज आपल्याला मिळत आहे. हा डिसेंबर महिना आहे प्रियांनो. आपण दिलं पाहिजे, अन्न दिलं पाहिजे भुकेल्यास, जे आपल्याला इष्ट वाटतं, म्हणजे जे आपल्याला आवडतं, जे फेवरेट अन्न आपलं आहे. मग ते स्वीट असतील, ते नॉनव्हेज असेल, ते व्हेज असेल प्रियांनो, किंवा एखादा स्पेशल डिश जर आपल्याला आवडत असेल तर तो आज आपण घरी बनवायचा आहे किंवा हॉटेलमधून घ्यायचा आहे, तो पॅक करायचा आहे प्रियांनो. आणि जे भुकेले आहेत, जे तहानेले आहेत, ज्यांना ते खावंशी वाटतं, ज्यांनी कधी खाल्लं नाही प्रियांनो, आज येशूच्या नावात ते त्यांना द्यायचं आहे प्रियांनो. आणि त्याचा आशीर्वाद या वचनाप्रमाणे देवबाप आपल्याला नक्कीच देईल प्रियांनो. आपल्याला माहिती आहे की एक श्रीमंत माणूस होता, त्याच्या दारातच एक गरीब आणि भिकारी तो लाजर बसलेला होता प्रियांनो. पण त्याच्या मेजावरून जे पडायचं तो ते खायचं, त्याला स्पेशली दिलं गेलं नाही प्रियांनो. तर आपल्या पण दारात कुणी आहे का? आपल्या कामाच्या ठिकाणी, कामाच्या दारात कुणी आहे का? ज्या रस्त्यावरून आपण रोज येतो जातो कामासाठी, तिथं कोणी आपल्याला दिसतंय का प्रियांनो? म्हातारे माणसं आहेत, लहान लेकरं आहेत, वयस्कर आहेत, तरुण आहेत, जे आपल्याला दिसत आहेत, भुकेले आहेत, जे पाहत आहेत दुसऱ्यांकडं की आम्हाला पण आज काहीतरी चांगलं मिळेल प्रियांनो. हा दिवस आहे, कुठलीही शिळी पाकी गोष्ट नाही, कुठलीही बऱ्याच दिवसाची ठेवलेली गोष्ट नाही. तर फ्रेश, जसं आपण घरात फ्रेश बनवून खातो, जसं हॉटेलमध्ये जातो, ऑर्डर देतो आणि ते फ्रेश जेवण येतं प्रियांनो, तसं फ्रेश घेऊन आपल्याला लोकांना डिसेंबर महिन्यात द्यायचं आहे प्रियांनो. जे उघडे आहेत, थंडीचा महिना आहे, थंडीचे दिवस आहेत, आपल्याकडे ब्लँकेट्स असतील, जॅकेट्स असतील, शॉल असतील, रग असतील प्रियांनो, ते आपल्याला लोकांना द्यायचे आहेत प्रियांनो. आणि संपूर्ण ख्रिस्ती समाजाबरोबर इतरही बांधव नाताळाचा सण आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतील प्रियांनो. अशा देवाच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. देवबाप करो त्या महिन्यामध्ये तुम्हा प्रत्येकाला, मला, आपल्या फॅमिलीजला, इतरांना देण्यास त्याची कृपा पुरवू दे. आणि हा येणारा नाताळ, नवीन वर्ष तुम्हा प्रत्येकाच्या जीवनात स्तोत्र 23 नुसार, स्तोत्र 91 नुसार आणि स्तोत्र 100 मध्ये जसं आपण देवाचा धन्यवाद करतो, या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात आशीर्वादित हो. हे नाताळ, येणारं नवीन वर्ष आत्मिकरित्या, कौटुंबिकरित्या, शारीरिकरित्या, आर्थिकरित्या, मानसिकरित्या तुम्हाला प्रत्येकाला आरोग्याचं, आशीर्वादाचं, शांतीचं आणि देवापासून असलेल्या भरभराटीचं जाओ. देवबाप करो आणि तुम्हाला आशीर्वाद. आमेन. गॉड ब्लेस यू.